फायनली आज आम्ही चाललो होतो, कारण आम्हाला आज नवीन कॅमेरा घ्यायचा होता. तर आम्ही चाललो होतो आज कसाऱ्याला. एक नवीन कॅमेरा घ्यायचा होता, कारण आता लग्न सीझन चालले, ऑर्डर जास्त भेटत होता. कारण दुसरा कॅमेरा घ्यायचा होता थोडासा आजच्यासाठी, फक्त जास्त नाही काही. गोटी सिन्नर फाट्यावरून आम्ही निघालो. एवढ्या स्पीडनं गाडी जायला होतं ना, माझा मोबाईल धरायला असं वाटत होतं का मला उडून जातो बघा. असं काय आहे, कसं मोबाईलने व्लॉग बनवला आमच्या का गोप्रो बिप्रो काय नाही ना. एवढ्या स्पीडनं भाऊ गाडी चालत होता का असं वाटत होतं का डायरेक्ट शर्टाचा माझ्या फुगा होऊन गेलता. असं वाटत होतं डायरेक्ट ते फुग्या उडून जातो काय फुग्यासारखा. फायनली मी कसारा घाटात पोचलो. असं विचार आला की एखादी गाडीचा ॲक्सिडेंट होतो प्रत्येक टायमाला, आपण आल्यावर आज कसं काय नाही. तेवढ्यात बघतो तर काय पुढे एक गाडी होती, जळालेली होती, ट्रक होता. तिचा फार धुकट झालेला होता. जाऊ दे, आता आपल्याला काय करायचं तिथं, पण आपल्या कामासाठी आलो. आणि आमच्या लोकेशनवर पोचलो. कसाराच्या पुढे एक सिद्धिविनायक हॉटेल आहे, तिथं आलो होतो. तिथं रॉंग साईडला होतो आम्ही, त्या साईडला आम्हाला जायचं होतं. मग आम्ही ह्या साईडलाच गाडी पार्क केल्यानंतर त्या गाडीवरून उतरलो. रस्ता क्रॉस करायचा होता, पण गाडी एवढं दुधात येत होतं. फायनली आम्ही रस्ता कसा तरी क्रॉस केला. आल्यानंतर डायरेक्ट आपला कॅमेरा चेक करायला लागला. तर सागरबापूर आला होता, त्याचाच कॅमेरा होता, त्याचं बघायला गेलेलो. भाऊने एवढं प्रोफेशनल पद्धतीने कॅमेरा चेक करत होता, काय फोटो बिटो काढून. त्यामध्ये आमचं काय चाललं होतं आणि दुसऱ्या भाऊचं दुसरं चाललं होतं. आणि लेन्ससोबत. तर मला तर काही इंटरेस्ट नव्हतं कॅमेरा चेक करायसाठी, कारण मला आवडला तो कॅमेरा. दुसरं काय, आता हा भाऊ बघ बरं डायरेक्ट लेन्सच फोटोग्राफी करत होता. जसं त्याला कॅमेऱ्याची गरज नाही. आता बघा आमचा फोटो क्लिक करत होता. कॅमेरा बघून असं डोकं उठलं होते, असं वाटलं होतं काय कारण काय का नाही. पेट्रोल खर्चून तेवढं झालं. एकदम टाइमपास झाला होता आमचा. मला असं वाटत होतं कधी इथे उठून जावं की नाही. कॅमेरा बघूनच आम्हाला असं एवढं घाण वाटत होतं ना. कॅमेरा बरोबर होता, पण त्यांचा लेन्स एकदम खराब झालेला होता. भाऊने लेन्स लागते कवर सुद्धा लावलेले नव्हते. ते कशाच्या ओपन ठेवलं होतं, त्याच्यामध्ये डस्ट पण गेलेली होती. भाऊने कशी तरी चेक करून त्याला टिप्स दिली की आम्हाला नाही घ्यायचा, कसं तरी लेन्स सर्व्हिसिंग मारून. त्याला थोडंसं त्याने टिप्स दिल्या, पण तो बोलतो होता की आम्ही सर्व्हिसिंग मारली, तुम्ही घेऊ. आता आम्ही कशाला घेऊ दादा, तेवढा भांगार कॅमेरा आम्ही कशाला घेऊ. आमच्याकडे दुसरेच कॅमेरे पडले. त्याच्यामध्ये शेवटी आम्हीच ठरवलं की तिथून तो कॅमेरा काही घ्यायचा नाही आम्हाला. तिथून आम्ही निघून आलो. थोडं इथं कसारा घाटात थांबलो होतो, थोडं फिरलो आणि डायरेक्ट घरी निघून आलो. होतो कॅमेरा घ्यायचा नाही, काहीच नाही. चला तर भावानं भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये.